नाही नाही म्हणता एकदाची का होईना पावसाने सुरुवात केली. सगळीकडे मस्त असा पाऊस पडत आहे. या पावसामध्ये झणझणीत असा अगदी वेगळ्या चवीचा वेगळ्या पद्धतीने केलेला कोणीही सहज बनवू शकेल असा चिकनचा रस्सा असेल तर हो, आज ना मी तुम्हाला मस्त असा चिकनचा दाटसर रस्सा कसा करायचा तो दाखवणार आहे. अगदी माझ्या पद्धतीने गरम गरम कडकडीत भाकरी चुरून खाऊ शकता. संध्याकाळच्या वेळेला भाताबरोबर गरमागरम असा रस्सा असेल तर चिकन प्रेमींसाठी खास रेसिपी घेऊन आली आहे. त्याचबरोबर अगदी पुरुष मंडळीही सहज बनवू शकतात. बॅचलर मुलं मुली म्हणजेच कोणीही सहज बनवू शकता अशी रेसिपी सोपी साधी आहे. आणि खरं सांगू का, असं चिकन तुम्ही कधीच बनवलं नसेल. वेगळा मसाला, झणझणीत रस्सा आणि अशी चव की प्लेटही चाटून पुसून खाल. आणि हो, मसाला तर इतका सोपा आहे की यामध्ये आपण कांदा खोबरं काहीच वापरणार नाही. पुढे तुम्हाला कळेलच. अर्धा किलो चिकन स्वच्छ धुवून पाणी नितळून घेतलं. 1 चमचा मीठ हळद घालून व्यवस्थित ह्याला मीठ हळद चोळून घेतलेला आहे. त्याचबरोबर हे 5 ते 10 मिनिट आपल्याला असंच ठेवून द्यायचं आहे. आणि हो, अर्धा लिंबाचा रसही टाकला आहे यामध्ये मी. लिंबाचा रस टाकताना व्हिडिओ स्किप झाला आहे, तुम्ही समजून घ्यालच. लिंबू मीठ हळद व्यवस्थित ह्याला चोळून घेतलेला आहे. आता तुम्ही म्हणाल लिंबाचा रस का टाकायचा, तर लिंबाचा रस टाकल्यामुळे ना आपण जे हळद मीठ लावलं होतं ना ते आतपर्यंत छान मुरलं जातं. चिकनच्या प्रत्येक पीसमध्ये जर हळद मीठ छान मुरलं ना की ह्याची रस्स्यामध्ये चव छान लागते. चिकन अजिबात आपल्याला आळणी लागत नाही. आता काय करायचं, 10 ते 15 मिनिटं असंच ठेवून दिलं बघा. आणि हे पातेलं डायरेक्ट उचलून आपल्याला गॅसवर ठेवायचं आहे. आणि हो, जर तुमच्याकडे चूल असेल ना तर तुम्ही चुलीवरही हा रस्सा बनवू शकता. 1 नंबर चवीला होतो. पण आता कुठे चुली राहिलं त्यामुळे मी गॅसवर बनवून दाखवत आहे. आता यामध्ये आपण काहीच घातलं नाही, फक्त हळद मीठ लिंबू चोळून घेतलेला आहे आणि डायरेक्ट पातेलं आपण चुलीवर म्हणजेच गॅसवर ठेवलं आहे. लगेच आपल्याला यामध्ये तेल टाकायचं नाही. आपल्याला हे सगळं व्यवस्थित ना परतवून घ्यायचं. जे मीठ आपण लावलं होतं ना त्यामुळे ह्या चिकनला थोडंफार पाणी सुटतं. तर मंद आचेवर हे असंच ठेवून देऊया. तोपर्यंत आपल्याला एक छोटंसं वाटण करायचं आहे अगदी वेगळ्या पद्धतीने. ते लसणाचा एक गड्डा घेतलेला आहे, 3 टोमॅटो घेतलेले आहेत, आल्याचा एक तुकडा घेतलेला आहे आणि भरपूर अशी कोथिंबीर घेतली आहे कोवळ्या कोवळ्या देठासकट. पुढे काही पावडर मसालेही घालायचे आहेत, ते नंतर सांगणार आहे मी तुम्हाला. आधी काय करूयात, हे वाटण आपण बारीक करून घेऊयात. मिक्सरच्या भांड्यामध्ये स्वच्छ धुवून घेतलेली निथळून अशी ही सगळी कोथिंबीर घातली. कोवळ्या कोवळ्या देठासकट घेतलेली आहे. कोथिंबीर मात्र भरपूर घ्यायची आहे. जे आलं घेतलं होतं त्याचे तुकडे केले आणि यामध्ये घातले. लसूण दाखवला होता तो सगळा लसूण फोडून यामध्ये घातलेला आहे. टोमॅटोच्या म्हणजे तिन्ही टोमॅटोच्या फोडी करून यामध्ये घातल्या. आणि इथे आपल्याला 2 मोठे चमचे होईल एवढे जिरे घालायचे आहेत. जिरं मात्र भरपूर घालायचं आहे. कोथिंबीर आणि जिऱ्याचं कॉम्बिनेशन 1 नंबर आहे. खूप छान चव येते. अगदी गावरान पद्धतीने हा रस्सा होणार आहे. यामध्ये कांदा खोबरं आपण काहीच वापरलं नाही आणि हा ओलाच मसाला आहे. हे बघा, अशा पद्धतीने पाणी न टाकता आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे. टोमॅटोमुळे पाण्याची गरजच भासत नाही, अजिबात पाण्याची गरज भासत नाही. पाणी न टाकता हे बारीक असं वाटण करून घेतलेलं आहे. वाटण करेपर्यंत जे पाणी सुटलं होतं चिकनला ते पूर्णपणे आटून गेलेलं आहे. म्हणजे चिकनचं अंगचं पाणी असतं ते सुटून ना सगळं आटलेलं आहे. आणि अशा वेळेला आपल्याला इथे 3 ते 4 पळी तेल घालायचं आहे. इथे मी 4 पळी तेल घातलेलं आहे. आणि तेल घातल्यानंतर हे तेलामध्ये चिकन आपल्याला थोडंसं परतवून घ्यायचं आहे. चिकन मात्र व्यवस्थित तेलामध्ये आपल्याला मंद आचेवर परतून घ्यायचं आहे. चिकन व्यवस्थित परतवून झाल्यानंतर आपण जे वाटण केलं होतं म्हणजेच तो मसाला आहे ना तो यामध्ये सगळा टाकायचा. मसाला टाकल्यानंतर मसालाही आपल्याला यामध्ये ना 1 ते 2 मिनिटं तेल सुटेपर्यंत व्यवस्थित ना परतवून घ्यायचं आहे. हे जे वाटण आपण केलं ते ओलंच वाटण होतं. आलं लसूण टोमॅटो ह्याचा कच्चेपणा जाईपर्यंत छान तेल सुटेपर्यंत आपल्याला 1 ते 2 मिनिटं हे वाटण म्हणजेच मसाला चिकनमध्ये टाकून व्यवस्थित परतवून घ्यायचं. आणि खरं सांगू का, हीच प्रोसेस महत्त्वाची आहे. जेवढं तुम्ही हे चिकन आणि मसाला व्यवस्थित परतवून घ्याल ना तेवढंच मसाल्याचा कच्चापणाही जाईल आणि त्याच बरोबर आपल्या रस्स्यालाही छान अशी चव येईल. तर मंडळी, अशा पद्धतीने 1 ते 2 मिनिटं व्यवस्थित मी परतवून घेतलं आणि हे झाकण ठेवून ना एक छान अशी वाफ काढून घेतली. झाकण काय आपल्याला जास्त वेळ नाही ठेवायचा, अर्धा मिनिटभर ठेवायचं. झाकण ठेवल्यामुळे मस्त वाफ बसते. मसालाही आपला छान शिजला जातो. मसाल्यालाही छान तेल सुटतं. त्याचबरोबर चिकनच्या आतपर्यंत हा सगळा मसाला व्यवस्थित मुरला जातो. म्हणून ही प्रोसेस मात्र महत्त्वाची आहे अगदी चिकन मटण काहीही बनवत असताना. आता काय करायचं, आपल्याला यामध्ये थोडे पावडर मसाले घालायचे आहेत. आवर्जून घालण्याची गरज आहे हे, कारण या मसाल्यांसोबत हे मसाले खूप महत्त्वाचे आहेत. इथे बघा, 1 मोठा चमचा किचन किंग मसाला टाकला. अर्धा चमचा इथे बेडगी मिरची पावडर टाकली आहे.
त्याचबरोबर इथे मी एक मोठा चमचा चिकन मसाला टाकणार आहे. हे बघा, ह्या एव्हरेस्टचा चिकन मसाला आहे, त्यातला मी 1 चमचा भरून इथे टाकलेला आहे. हे सगळे मसाले यामध्ये टाकले. या मसाल्याने इतकी छान चव येते ना चिकनच्या रस्स्याला किंवा चिकनच्या सुक्क्याला. एक नंबर चव येते. एव्हरेस्ट मसाले खूप छान आहेत, नक्की वापरून पहा. सगळे मसाले टाकले आणि 1 मिनिटभर छान असं परतवून घेतलं. तरी इथपर्यंत रेसिपी पाहत आलाच असाल तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. त्याचबरोबर लाईक करा, रेसिपी तुमच्या मित्रमंडळींना शेअर करा आणि रेसिपी कुठून पाहताय, कुठल्या शहरातून पाहताय हे मात्र नक्की कळवा. अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर तेही करून घ्या, म्हणजे मला तुमचे आभार मानता येतील आणि रेसिपी नवनवीन मी टाकत असते त्याही तुमच्यापर्यंत व्यवस्थित पोहोचतील. असो, आता बघा यामध्ये ना हे सगळे मसाले टाकून आपण परतवून तर घेतलंच आणि आता यामध्ये 2 मोठे चमचे कांदा लसूण मसाला म्हणजेच कोल्हापूरची घरची चटणी वापरलेली आहे. त्याचप्रमाणे तुम्ही तुमच्या घरचा मसाला कोणताही वापरू शकता. चटणी टाकल्यानंतर हे सगळं मिक्स करून घेतलं आणि यामध्ये ना मी पाणी घालणार आहे. मगाशी आपण जे वाटण करून घेतलं त्याच मिक्सरच्या भांड्याला थोडाफार मसाला राहिला होता, मसाल्याचा अर्क राहिला होता, त्यातच पाणी घातलं आणि ते पाणी घोळून मी यामध्ये ओतलेलं आहे. जर तुम्हाला चिकनचं सुक्कं बनवायचं असेल तर पाणी कमी वापरा. अगदी वाटीभर कोमट पाणी घालून तुम्ही मंद आचेवर झाकण ठेवून वाफ काढून घेऊ शकता. चिकन लगेचच शिजतं, जास्त वेळ नाही लागत. मस्त असं चमचमीत सुक्कं तुम्हाला भेटेल. किंवा तुम्हाला रस्सा दाटसर माझ्याप्रमाणे हवे असेल तर मात्र तुम्ही मी जेवढं पाणी घातलं तेवढं घालून छान असा रस्सा शिजवून घेऊ शकता. रंग बघा रस्स्याला किती छान आला आहे. सगळा घरभर सुवास दरवळत होता ह्याचा. मोठ्या आचेवरच रस्स्याला छान अशी उकळी फुटल्यानंतर मंद आचेवर रस्सा आपण शिजवून घ्यायचा आहे अगदी 5 मिनिटं. तर मंडळी 5 मिनिटं हा रस्सा छान शिजवून घेतला आहे आणि जास्तही रस्सा मला आठवायचा नव्हता. हा रस्सा जसा थंड होईल ना तसं रस्स्याला छान असा तवंगही येतो, म्हणजेच तरी कट येतो आणि दाटसर होतो रस्सा. त्यामुळे ना जास्त न आठवता मंद आचेवर 5 मिनिटं मी शिजवून घेतला आणि गॅस बंद केला. बघू शकता रस्स्याला किती छान तरी आली आहे. एकदा या पद्धतीने तुम्ही बनवून पहा, तुम्हाला खूप म्हणजे खूप हा रस्सा आवडेल. तुम्ही तुमच्या पद्धतीने बनवतच असाल, पण माझ्या पद्धतीने एकदा नक्की बनवून पहा. तुम्ही स्वतःहून कमेंट कराल. अचानक चिकन आणल्यानंतर तुम्ही या पद्धतीने कोणताही घाट न घालता झटपट बनवू शकता. अगदी 10 मिनिटांमध्ये हा रस्सा तयार होतो. बाहेर पाऊस आणि गरमागरम असा वाफाळता रस्सा पिण्याचा आनंद काही वेगळाच आहे. पावसाळ्यात स्पेशल माझ्या घरच्या चिकन प्रेमीसाठी खास असा हा रस्सा बनवला, तुमच्यासाठी शेअर केला. तुम्हालाही आवडल्यास नक्की बनवून पहा. तुम्हीही किंवा तुमच्या घरी चिकन प्रेमी असाल त्यांच्यासाठी खास रेसिपी आहे. आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमंडळींना रेसिपी शेअर करा आणि याचबरोबर पुढची रेसिपी कोणती पाहायला आवडेल तेही नक्की करा. चला तर मग आत्तासाठी बाय. भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये. धन्यवाद.